बहुसंख्येनं आपले नागरिक इथं उपस्थित आहेत. तरी सर्वांनी सागरदादांना सहकार्य करून वोटिंग करून मदत करा आणि त्यांना विजयी करा. त्या दिवशी आपण सगळ्यांनी येऊन मतदान करूया. कमळ हे आपलं चिन्ह आहे. आपला प्रभाग क्रमांक आहे 19. प्रत्येकाला तुमचा अनमोल मत द्या. तुमची सगळ्यांची साथ होती आणि मला खात्री आहे तुमची मिळणारच आहे. आपण सगळ्यांनी एकत्र आलो तर 100% अजून आपण जास्तीत जास्त आपल्या शाहूनगरचा विकास करू. आता सगळ्यांना माहिती आहे आपल्या शाहूनगरात शंभू भाग होता, तो ग्रामपंचायत सुद्धा नव्हता आणि नगरपालिकेत सुद्धा नव्हता. आता पहिल्यांदा हा आपला शाहूनगर हा भाग नगरपालिकेत केलेला. त्रिशंकू भाग असल्यामुळे तर आपल्याला रस्त्याच्या बऱ्याच अडचणी आहेत. लाईट गटर किंवा स्वच्छ पिण्याच्या पाण्याची तर आपल्याला फार समस्या जाणवते. त्याच्याबरोबरच आपल्या शासनाच्या काकूने मागे सांगितलं शासनाच्या खूप योजना आहेत. ज्येष्ठांसाठी आहेत, महिलांसाठी आहेत, लहान मुलांसाठी आहेत किंवा आरोग्याची विविध शिबिर आहेत. सगळ्या योजना किंवा ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या माणसांच्या पोहोचत आहेत. विकास करू. आता समाजकार्य कुठलं पण करायचं असेल तर थोडीशी त्याला राजकारणाची जोड असेल तर 100% आपल्याला काहीतरी अधिकारात तिथं करता येतं. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची साथ इथं खूप गरजेची आहे. खरं तर आपल्या शाहूनगरमध्ये तशी विकास कामाला सुरुवात झाली. सगळे आपल्या पॅरेंट्सकडे फिरायला जातो बघितलंय. त्या रस्त्याचं काम सुद्धा सुरू आहे. अजिंक्यतारा किल्ल्याचा रस्ता आहे, त्याचा सिमेंटचा रस्ता चांगला झाला, त्याचं काम सुरू. बऱ्याच ठिकाणी 4-5 दिवस पाणी नसते. कोण येतात सारखी पाणी नाही आलं आम्हाला सुद्धा सारखं पाण्याचा टँकर घ्यावा लागतं. तुमच्या ज्या समस्या आहेत त्याच माझ्या सुद्धा आहेत. जे सेम समस्या आपण फेस करतोय. सगळ्यात महत्वाच्या आपल्या मूलभूतच गरजा आपण पहिल्यांदा पूर्ण करायच्या आणि त्याच्यानंतर मग त्या इतर आहेत त्याकडे आपण सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन खरंच तिथं काय गरज आहे ती समजून घेऊन आपण त्या सगळ्या गरजा पूर्ण करूया. आपण आजपर्यंत खूप उपक्रम राबवले. प्रत्येक उपक्रमात आणि महिलांनी विशेष करून खूप साथ दिलेली आहे. ज्येष्ठांनी सुद्धा खूप साथ दिलेली आहे. आरोग्य शिबिराला खूप साथ मिळालेली आहे. इथून पुढे अशीच साथ द्या. आपण एकत्र येऊया, एकजुटीनं काम करूया आणि आपल्या भागाचा 100% विकास करूया. कुणालाही फक्त हे आश्वासन नाही तर कामच करून आपल्याला दाखवायचंय आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या साथीची खूप गरज आहे. आपल्या शाहूनगरमध्ये आपण सगळ्यांनी मिळून मध्ये CCTV बसवले का नाही? हो का नाही? मी एकट्यानं बसवले नाही. त्या ठिकाणी आमच्या समर्जितनं पैसे दिले होते, कॉलनीतनं भोसले मामाने पैसे दिले होते. काही जणांची नावं चुकून राहिली पण बऱ्यापैकी सगळ्यांनी प्रत्येकाला ताकदीनुसार पैसे दिले. त्यामुळे ते CCTV कॅमेरा बसवले. मी एकट्यानं बसवले का नाही? हो का नाही उत्तर द्यायचं. हे आपण सगळ्यांनी बसवले का? हो. लक्षात घ्या आपल्या ह्या शाहूनगरमध्ये म्हणजे मी बरेच वर्षापासून राहतोय. आपली ही सगळी माणसं आहेत ना, ही सगळी गावाकडून आलेली माणसं आहेत आणि प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपल्या स्वतःच्या ड्युटीवर या ठिकाणी प्लॉट घेतले. या ठिकाणी जसे जमीन तसे पहिल्यांदा पहिला मजला बांधला, नंतर पैसे आले की नंतर वरचा मजला बांधला. बरोबर का? बरोबर. एकदम मोठा बंगला कोणी बांधलाय का? आमच्या घरी आमचा 2 मजली बंगला आहे पण पहिल्यांदा 1च मजली होता. आमच्या घरात गाडी पार्किंग काढलं नव्हतं. का माहितीये का? तर आपल्याला कधी वाटलंच नव्हतं की आपल्या घरात 4 व्हीलर येईल. वाटलं होतं का? काही जणांच्याच घरात फक्त पार्किंग होतं, नाहीतर मोठी सगळ्यांच्या घरात पार्किंग सुद्धा काढलं नव्हतं. कारण कधी वाटलं पण नाही की आपल्याकडे 4 व्हीलर येईल. तर इथं नीट सगळ्यांनी आठवा की प्रत्येकानं आपली गटरची सुविधा कोणी केली? आपणच स्वतः केली. बरोबर का? बाबा इथं आता माझं पाणी कुठं सोडायचंय तर ती पाण्याची पाईपलाईन आपणच तुझं माझं सगळ्यांचं एकत्रित करून आपण सोय केली. तिथं कारण असं होतं की आपल्याला इथं त्या सुविधा नव्हत्याच. कारण इथं त्रिशंकू भाग होता, इथं काही आपल्याला मिळत नव्हतं. तर तसं बघायला गेलं तर आपण सगळ्यांनी स्वतःच्या म्हणजे एकमेकाच्या मदतीनं आपण या शाहूनगरमध्ये सुरुवातीला राहायला सुरुवात केली. 1970
सालची जी पाण्याची योजना होती वरच्या बाजूला, त्या पाण्याच्या टाकीचं पाणी फक्त पोई नाका बाजूला जायचं. पण नंतर आपल्याला त्यातनं हळूहळू पाईपलाईन दिली आणि सगळ्यांच्या घरी हळूहळू पाणी आलं. त्याच्यानंतर मग काही ठराविक सुविधा आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाल्या, पंचायत समितीच्या माध्यमातून मिळाल्या. पण तो एरिया खूप मोठा असल्यामुळे फार चुटपुंजी आपल्याला मदत मिळत होती. म्हणजे मला आठवतंय की आमच्या घरासमोरचा रस्ता मी साधारणतः एक 15 वर्षानंतर आमच्या घरासमोरचा रस्ता झाला, कारण गाडी आम्हाला वरच लावायला लागायची. हे अडचणी होत्या. याचं कारण काय, हा भाग आपला काय होता, त्रिशंकू होता. तर पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की आपल्या सगळ्या सोयी सुविधा आपण सर्वांनीच केल्या का नाही? गेल्या ना? हो. तर आता काय झालंय की आता नगरपालिकेचं इलेक्शन एक साधारणतः 3 वर्षापूर्वी जाहीर झालं होतं. 3-4 वर्षापूर्वी. किती वर्ष झाली प्रति? 3 का 4 वर्ष. आणि सगळ्यांना बरं वाटलं की आता आपल्या भागात नगरपालिका होती, आपल्याला सोयी सुविधा मिळणार आहेत, लाईट, रस्ते, पाणी, गटर सगळं व्यवस्थित मिळणार आहे. तर त्या सुविधा इलेक्शन पुढं होत गेलं. आणि हद्दवाढ मात्र त्यावेळी झाली होती आपली, म्हणजे नगरपालिकेत आपला भाग आला होता. आणि त्याच्यानंतर खरं बघायला गेलं तर आपल्या शाहूनगरमधले सर्वच्या सर्व सामाजिक कार्यकर्ते जे कोणी आहेत, आपल्या स्थायी कॉलनीमध्ये सुद्धा काही ठराविक सामाजिक कार्यकर्ते आहेत, किंवा अख्खी सगळी तुमची स्थायी कॉलनी म्हटलं तरी हरकत नाही, सगळ्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न केला. हे मला इथं आवर्जून सांगायचे, सगळ्यांनी प्रयत्न केला. अगदी काही आपल्या नवयुवकांनी रस्त्यासाठी तिथं मगान आंघोळ केली होती, आठवते का सगळ्यांना? त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा काही युवकांनी आपल्या वरती अजिंक्यताऱ्यावरती लोटांगण घातलं होतं का, तर तो रस्ता खराब होता म्हणून. आता तो सिमेंटचा रस्ता होतोय बघा, लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ आपल्या सगळ्यांनी मिळून आपण या शाहूनगरसाठी झटलेलो याच्या अगोदर. आता फक्त या सर्व युवकांचा, तुमच्या माता भगिनींचा आणि सर्व ज्येष्ठांचा प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या या शाहूनगर मधून आपल्याला दोन्ही महाराज साहेबांच्या माध्यमातून 2 उमेदवार दिले. एक आपली हेमाताई आणि एक आहे ते सुशांत महाजन म्हणून. आणि नगराध्यक्ष पदाला जे आहे ते अमोल मोहिते म्हणून दिले. लक्षात घ्या की या सातारा शहरामध्ये फक्त आपले शिवेंद्रराजे असतील किंवा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, हे 2च राजे आहेत की ज्यांच्याकडे आपण जाऊ शकतो आणि आपल्या व्यथा त्या ठिकाणी मांडू शकतो. त्यामुळं आपल्याला या दोघांनी आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची जी थोडक्यात संमती दर्शवली किंवा त्यांनी जी उमेदवारी दिली, त्यामुळं सगळ्यांच्याकडून अशा अपेक्षा करतो की या दोघांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून, प्रचंड बहुमत. कारण या सगळ्या युवकांचं, या मातांचं, ज्येष्ठांचं, सगळ्यांचं प्रतिनिधित्व हे दोघं करणार आहे. त्याच पद्धतीनं नगराध्यक्षपद सुद्धा अमोल मोहिते यांना त्यांना सुद्धा मिळणार आहे. आपल्याला अजून बऱ्याच कामं करायची. बरेच आता मला वाटतं 4-5 CCTV कॅमेरे आपण बसवले, पण अजून बऱ्याच कॉलनीमध्ये CCTV कॅमेरे बसवायचे. त्यानंतर आपल्याकडे सगळ्या बऱ्यापैकी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची सुविधा करायची, गटर्स करायचे. आता मी येताना सुद्धा बघितलं आपल्या ह्या कॉलनीतला रस्ता सुद्धा तसा फार बिकट आहे. म्हणजे मला चालता येत नाही, तर काकांचं काय होईल किंवा आजीचं काय होईल माझ्या, बरोबर ना? गटरची सुद्धा मला वाटतं आपल्या इथं थोडासा प्रॉब्लेम आहे. आता सध्या जुनेच गटर्स आहेत सगळे, बरोबर ना? जुनेच गटर्स आहेत. इथं पाणी साठतं बऱ्यापैकी तुमच्या पावसाळ्यात जागोजागी, बरोबर ना? आता सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा होता असा की आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आता जी नवीन पाणी योजना आपल्याला त्याच्यावेळी आपल्याला कासचं पाणी मिळणार आहे, म्हणून कासचं पाणी. आणि कास तलावाचं पाणी किती स्वच्छ आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर तेही दोन्ही राज्यांच्या माध्यमातूनच मिळणार आहे. त्यामुळं दोन्ही राज्य कुठल्या पक्षात आहेत? आणि भाजप पक्षात चिन्ह कुठलं आहे? कुठलं? कुठलं? कमळ आहे, बरोबर ना? मग आपण बटन कुठलं दाबायला पाहिजे? कुठलं? जर एक लक्षात ठेवा, दुसरं काही तुमच्या डोळ्यासमोर जरी दिसलं तरी त्याचं बटन दाबायचं. कुठलं बटन दाबायचं? 3 बॅलेट मशीन असणार आहे, 3.
3 मशीन असणार आहेत आपल्याला 3 बटन दाबायची लक्षात घ्या. एक बटन असणार आहे ते अध्यक्षपदाचं नगराध्यक्षपदाचं म्हणजे एक मशीन आहे त्याच्यावरती एक नगराध्यक्ष पद. तिथं कुणाचं बटन दाबणार आहे तुम्ही? कमळाचा कोण आहे नगराध्यक्ष व्हायला? आहे बऱ्यापैकी बऱ्या लोकांना अभ्यास आहे अभ्यास आहे. त्याच्यानंतर महिला उमेदवार कोण आहे? त्यांचं दाबायचंय का बटन? बघा बटन त्यांचं दाबा नाहीतर रात्री माणसं लय फिरायला लागले हा बिबट्यासारखी हा फिरू द्या ना. आणि तिसरं नगरसेवका पदासाठी जे बटन आहे ते कुठलं आहे? आवाज कमी काय येतोय ते म्हणल्यावर? कुठलं बटन आहे तिसरं? बर तर तिसरं बटन सुद्धा आपल्याला कमळाचं दाबायचं आहे. नक्की तुम्हाला सांगतो आपल्या या कॉलनीतले सगळे युवा मंडळ आहे ना हे सगळं युवा मंडळ हे आपलं नगरसेवक होणार आहे. इथं आमचा समरजीत कोण होणार आहे? कोण होणार आहे? समरजीत नगरसेवक होणार आहे. आमचा प्रदीप कोण होणार आहे? आमचा आबा कोण होणार आहे? आबा. आमचे गुरुजी कोण होणार आहेत? आमचे भोसले साहेब कोण होणार आहेत? आवाज तुमचा का कमी येते?